मी एकदा खासदार होतो म्हणून दादागिरी त्याच्यावरती करायला गेलो. त्याला म्हटलं अरे माझी 11वी गाडी जाऊ दे. तो म्हटला नहीं जाने दूंगा, मैं आपको छोड़ नहीं सकता हूँ. तो मैंने उससे पूछा भैया क्यों? बोले ये जो गाड़ी आगे और पीछे जो पुलिस की जा रही है, इसके रेंज के अंदर सभी गाड़ियां होनी चाहिए अटैक हुआ तो, इसलिए आपकी 11वी गाडी नहीं जा सकती. आता ते उरीमध्ये असताना किती गाड्या गेल्या? 80 गाड्या गेल्या. आपल्याकडे डिफेन्स मिनिस्टर नाहीत का? तर अनेक डिफेन्स मिनिस्टर आपल्याकडे आहेत. मिलिटरीतला असणारा कॉन्वे आहे की 10 गाड्यांशिवाय कॉन्वे त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. आपण प्रश्न विचारायला तयार नाहीत, ह्या 80 कॉन्वे गेला कसा? ह्या 80 कॉन्वे गेला कसा हे आपण असणारा विचारायला तयार नाही आहोत. आणि ज्याच्या नेतृत्वाखाली असणारा मेजरच्या गेला त्या मेजरला असणारा प्रमोशन देऊन टाकलेलं आहे. माझा सांगण्याचा मुद्दा आहे की ज्यांच्यावरती आपण असणारा विश्वास ठेवायला निघालेलो आहोत ते लढायला तयार आहेत की असणारा भित्रे बागोबाई झालेले आहेत, हा त्याच्यातला खरा प्रश्न आहे. माझ्या अंदाजाने इथे असणारा ज्यांच्यावरती आपण विश्वास ठेवतोय हे सगळे भित्रे बागोबाई झालेले आहेत, हे असणारा लक्षात घ्या. सिच्युएशन अशी उभी केलेली आहे की चळवळ की कुटुंब. तुम्ही चळवळ करणार असाल तर तुमचं कुटुंब जेलमध्ये, तुमचं कुटुंब वाचवायचं असेल तर आम्ही सांगतो तसं करा. इथे अनेक बसलेले असतील की उद्याच्या असणाऱ्या लोकसभेमध्ये सगळेजण एकत्र येतील. ही माझी भावना आहे की त्यांनी एकत्र यावं, पण मला कठीण दिसते, मला शक्य दिसत नाही. तुम्ही स्वतःच असणारा स्वतःला प्रश्न विचारा की तुमच्या पुढे कुटुंबान चळवळ आली तर तुम्ही कोणाला प्राधान्य देणार? ती सुद्धा माणसं आहेत. तर तुम्ही जसं वागणार तसं तेच वागणार. आता अशा असणाऱ्या व्यवस्थेमध्ये इथे ना मार्क्सवादी आहे ना समाजवादी आहे, हे आपण असणारा लक्षात घ्या. तुटकं फुटकं फक्त बसलेले अशी असणारी परिस्थिती. दुर्दैव आहे, कपिल हसतोय, पण ती हकीकत आहे. हे अस्तित्व आहे, वास्तव्य आहे.